नमस्कार सगळ्यांना. आज शुक्रवारच्या माहितीपर किंवा करमणुकीपर कार्यक्रमामध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपल्यातल्याच एका ज्ञानी व्यक्तींचं आपल्याला वक्तव्य ऐकायचं आहे. विषय फार छान आहे. विषयाचं ओळख करून देतो, पण तत्पूर्वी नेहमीच्या आपल्या प्रथेप्रमाणे आपण शंखनादाने कार्यक्रम सुरुवात करूया. तर मी विजय ढेंगे यांना विनंती करतो. विजयराव, आपण शंखनाद करावा. ओम पांचजन्याय विद्महे पावमानाय धीमहि तन्नो शंख प्रचोदयात। अ, फार सुमधुर आणि शुभ शंखनादाने कार्यक्रमाची सुरुवात होते आहे. विजयराव डेंगे, तुमचं खूप खूप आभार. आज आपण आधी अंशयाताईंची डिजिटल माध्यमातून ओळख करून घेऊया आणि मग आपण कार्यक्रमाला सुरुवात करूया. सादरीकरण आहे अनसुया कुंभार. सामाजिक क्रांतीचे अग्रदूत संत गाडगे बाबा हा आजचा विषय आहे. शिक्षण आहे अनसुयाताईंचं MA, M.Ed. वैयक्तिक माहिती गाव पाटण, जिल्हा सातारा, वास्तव्य डोंबिवली, निवृत्त प्राथमिक शिक्षिका, मुंबई महानगरपालिका. ज्येष्ठत्वातील ओळख पूर्व पूर्व आदर्श शिक्षिका, कवयित्री, लेखिका, सामाजिक कार्यकर्त्या. प्राप्त पुरस्कार फार मोजकी माहिती आहे, पण ती सगळी एवढी मी कॉन्सन्ट्रेटेड म्हणणार होतो. मला पटकन मराठी शब्द आठवला नाही. पण या माहितीवरून आपल्याला कळतं की एवढी मोठी व्यक्ती आपल्या बरोबर अति नम्रतेने वावरते. म्हणजे यांच्या नम्रपणाला अ, अ, दुसरा काही शब्द नाही आहे. शिक्षक गौरव राष्ट्रीय पुरस्कार हस्ते माननीय श्रीमती प्रतिभाबाई पाटील. कॉस्ट प्लॅन आंतरराष्ट्रीय संस्थेचा आदर्श शिक्षक पुरस्कार, आंबेडकर अकादमी मुंबई शिक्षक गौरव पुरस्कार, बृहन्मुंबई महानगरपालिका महापौर शिक्षक गौरव पुरस्कार, फेथ डोंबिवली सामाजिक संस्थेचा आदर्श शिक्षक पुरस्कार, शिंदे प्रतिष्ठान पुणे येथील शैक्षणिक व सामाजिक कार्यासाठी राज्यस्तरीय गौरव पुरस्कार, कुंभार मित्र वृत्तपत्र कल्याण जीवन गौरव पुरस्कार, समाजभूषण पुरस्कार डोंबिवली, राष्ट्रीय फेलोशिप मुंबई बालनाट्य राष्ट्रस्तरीय पुरस्कार, साहित्य रत्न पुरस्कार नागपूर, नाट्यलेखनासाठी ठाण्याचे राज्यस्तरीय पारितोषिक. कुंभार मित्र परिवारातर्फे त्यांना साहित्य रत्न पुरस्कार देऊन गौरवले आहे. पदभार गेल्या 2 वर्षात ठाणे जिल्हा कुंभार समाज महिला आघाडीचे अध्यक्षपद त्यांच्याकडे आहे. महासंघ कोकण विभागाचे महिला सचिव पद सांभाळले आहे, सांभाळीत आहेत. अनेक साहित्य सामाजिक संस्थांच्या त्या सभासद आहेत. इतर परिचय अनेक संमेलने व संस्थातून काव्य वाचन, व्याख्याने, दूरदर्शनवर कविता वाचन, विविध मासिके वृत्तपत्रातून कथा लेख कविता प्रसिद्ध. प्रकाशित साहित्य आपल्याला माहिती आहे की त्यांचे 38 पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत. प्रतीक्षा काव्यसंग्रह या पुस्तकाला महाराष्ट्र शासनाचे अनुदान, किशोर नाटिका समर्थांचे विचारधन या पुस्तकाची ब्लॅकबोर्ड ऑपरेशन साठी निवड, संस्कारक्षम बोधकथा
संतांच्या संगाती 105 शास्त्रज्ञ चांदण्यांची वरात सलाम मंडेला साहित्यिकांच्या सहवासात या पुस्तकाचे प्रकाशन व काव्य वाचन अखिल भारतीय साहित्य संमेलनात झाले. या पुस्तकाचे 10 भाग आहेत. आनंदाचे आनंद या आनंदवनीचे आनंद यात्री या पुस्तकाचे प्रकाश डॉक्टर विकास आमटे यांच्या हस्ते प्रकाशन झालेलं आहे. माझी मराठी उजळणी देशसेवक अण्णा हजारे प्रकाश रेखा काव्यसंग्रह या पुस्तकाला महाराष्ट्र शासनाचे अनुदान. आज काय घडले रिमझिम बालकविता मूल्याधारित समूहगीते मूल्याधारित शालेय 2 विषय विशेष संस्कार दीप 2500 सुविचार त्रिवार वंदन पुन्हा महर्षी बाबा आमटे डॉक्टर नरेंद्र दाभोलकर महात्मा गांधी डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम या पुस्तकाचे प्रकाशन डोंबिवलीतील साहित्य संमेलनात संजयजी गाते यांच्या शुभहस्ते झाले. बालकांच्या बुद्धीला खाद्य देणारी अनेक पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. एकंदर मगाशी मी उल्लेख केला 38 पुस्तके प्रकाशित. प्रकाशित साहित्यातल्या काही पुस्तकांची मुखपृष्ठ आहे तिथे. मी त्यांची नावं नाही घेत. आणि विविध विषयात त्यांचा जरी संचार असला तरी मगाशी आपण जे म्हटलं सामाजिक कार्याची ओढ सगळ्यातून दिसते. त्यामुळे सामाजिक कार्य करणाऱ्या व्यक्तींपर्यंत ते जास्ती प्रकर्षाने पोहोचलेले आहे. नेल्सन मंडेला आहे, नरेंद्र दाभोलकर आहे, संतांच्या कथा आहेत. आवड त्यांची वृक्षारोपण अंधश्रद्धा निर्मूलन लेखन वाचन प्रवास गायन विद्यार्थी मार्गदर्शन मोफत शिकवण. याबद्दल मला सांगायचं म्हणजे हे बघा वृक्षारोपण अंधश्रद्धा निर्मूलन आणि विद्यार्थ्यांना मोफत मार्गदर्शन हे तर त्यांचं दैनंदिन चाललेलं कार्य आहे त्यांच्या लेखन वाचन प्रवास गायना बरोबर. पण आत्ताच महाशिवरात्री झाली आणि त्या एखादा सामाजिक व्यक्ती सामाजिक दृष्टीने कसं विषयाकडे बघतो तर त्या गेल्या होत्या शंकराच्या देवळात नमस्कार करायला. पण तिथे त्यांना आपल्या भाविकांनी इकडे तिकडे टाकलेल्या बऱ्याचशा गोष्टी दिसल्या. तर त्यांनी नमस्कार करून काही काळ ते सगळं कचरा आपण ज्याला म्हणू तो एकत्र करण्याचा प्रयत्न केला. पण त्यांनी त्यांचं समाधान नाही झालं कारण त्यांनी पूर्ण स्वच्छता आली नाही. दुपारनंतर त्या परत गेल्या तिथे आणि त्या संपूर्ण कचऱ्यावर नियंत्रण आणण्याचा त्यांनी प्रयत्न केला. म्हणजे सामाजिक कार्य हे एकलाची जाव आजचा आपला विषय आहे. तो पण गाडगेबाबांचा आहे आणि हेच सगळं आपल्याला त्यांच्यातही भिनलेलं दिसतं. काही फोटो बघूया. कविश्रेष्ठ विंदा करंदीकर यांच्या हस्ते दासबोध निबंध स्पर्धेतील प्रथम पारितोषिक. आतापर्यंत 38 पुस्तकांचे लेखन व साध्य. डॉक्टर विकास आमटे यांच्या हस्ते महर्षी बाबा आमटे या पुस्तकाचे प्रकाशन करताना कल्याण डोंबिवली कुंभार समाज मंडळाचा समाजभूषण पुरस्कार स्वीकारताना नर्मदा आंदोलन कर्त्या माननीय मेघा पाटकर किशोर कविता संग्रहाची प्रशंसा करताना माननीय श्री नारायण सुर्वे काव्यसंग्रहाचं कौतुक करताना डोंबिवलीतील आदर्श शिक्षक पुरस्कार हस्ते माननीय श्री श्रीधर फडके मुंबई महानगरपालिका महापौर शिक्षक गौरव पुरस्कार हस्ते महापौर माननीय विशाखा राऊत माननीय राष्ट्रपती श्रीमती प्रतिभाबाई पाटील यांच्या हस्ते राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार स्वीकारताना आम्हाला फार अभिमान वाटतो की एवढ्या मोठ्या व्यक्ती आमच्या या 200 सभासदांच्या दिलासा विरंगुळा केंद्रामध्ये आणि पैकी साधारण 125 पेक्षा जास्ती
कलांमध्ये समाविष्ट असलेल्या व्यक्तींबरोबर असतात. आणि खूप बरं वाटतं अनसुयाताई कुंभार यासारखी व्यक्ती आमच्या बरोबर असतात म्हणून. तर आजचा विषय आहे सामाजिक क्रांतीचे अग्रदूत संत गाडगेबाबा. सादरीकरण अनसुया कुंभार. तर अनसुयाताई, कमीत कमी शब्दात तुमची ओळख करून देण्याचा प्रयत्न केलाय, कारण तुम्ही म्हणाला होता की ओळख जास्ती नको म्हणून. पण एवढी ओळख जर प्रत्येकापर्यंत नाही पोहोचली ना, तर व्यक्ती पोहोचत नाही. तर यापुढची सूत्र तुमच्याकडे. तुम्ही कार्यक्रम सुरू करावा ही आपल्याला विनंती. अनसुया. आदरणीय मान्यवर, उपस्थित सभासद, स्नेही मंडळी आणि रसिक हो, सर्वांना मनपूर्वक नमस्कार. आजचा माझा विषय आहे सामाजिक क्रांतीचे अग्रदूत श्री गाडगे महाराज. श्री गाडगे महाराज एक लोकोत्तर युगपुरुष, निष्काम सानंदाचे सम्राट, सतत लोकसेवेत रममाण झालेले एक क्रियाशील सत्पुरुष, सामाजिक क्रांतीचे अग्रदूत. ज्या शूद्राधिक शूद्रांच्या दास्यमुक्तीसाठी महात्मा फुले जन्मभर झगटले, त्याच मुक्तीसाठी पुढे गाडगेबाबांनी कर्मयज्ञ आरंभला. गरीब माणसाला चांगले दिवस पाहायला मिळावेत, रूढींच्या जुन्या जंजाळातून लोक बाहेर यावेत, विज्ञाननिष्ठ जीवनाविषयी त्यांच्या मनात प्रेम निर्माण व्हावे, जीवनात क्षणोक्षणी घडणारे अनर्थ विद्येनेच टाळता यावेत, यासाठी निष्काम सेवेचा महायज्ञ मांडला तो सद्गुरू गाडगे महाराजांनी. बाबांच्या हातात कधी लेखणी नव्हती, पण अंतःकरणापासून स्फुरलेली समाजसेवेची गाणी होती, काळजाला जाऊन भिडणारी वाणी होती. महाराष्ट्रात अमरावती जिल्ह्यात शेंडगाव नावाचे एक लहानसे गाव आहे. या लहानशा खेड्यात जिंगराजी व सखुबाई अशी परीट पत्नी राहत होते. त्यांना दिनांक 23/2/1876 रोजी एक अपत्य झाले. त्याचे नाव डेबूजी ठेवण्यात आले. जिंगराजी जानोरकर शेती कामावर आपली उपजीविका चालवित असत. परमेश्वरावर त्यांची नितांत श्रद्धा होती, पण त्यात डोळसपणाचा मात्र लवलेश नव्हता. त्यावेळीची अशिक्षित माणसे मरियाई, खंडोबा, बिरोबा, म्हसोबा यांच्या भक्तीत तल्लीन असायची. त्या देवाला खुश करण्यासाठी बकऱ्या कोंबड्यांचे मांस आणि दारूचा नैवेद्य दाखवला जायचा. अशा घातकी रीतीभातींमुळे जिनराजींना मद्य मासांचे व्यसन लागले. अशा घातकी रीतीभातीमुळे व्यसन लागल्यामुळे त्यांच्या कुटुंबाचा डोलारा ढासळायला वेळ लागला नाही. वडिलोपार्जित जमीन सावकाराच्या घशात गेली. सखुबाईंचे दागिनेही सावकाराच्या तिजोरीत गेले. कंगाल झालेल्या जिंद्राजीने अंतरून धरले. आपण आता या आजारातून उठू शकणार नाही असे वाटून त्यांनी सखुबाईंना जवळ बोलून घेतले आणि म्हणाले, सखू, आता माझे काही खरे नाही. दारूपायी माझ्या संसाराचे वाटोळे झाले. महा तुला सांगायचे आहे की आत्ताच्या आता तो खंडोबा आणि ते सर्वा देव पाटावरचे दगडगोटे फेकून दे बरं, आणि माझ्या डेबोजीला वारा लागून देऊ नको त्या देवदेवींचा. त्याला निर्भय राहू दे. तो पिसाट देवाला न मांडणारा झाला तरी चालेल, पण त्याले या बकरे खाऊ आणि दारू पिऊ देवाचा नाद लागू देऊ नको बरं. इतके बोलून जिंद्राजीने प्राण सोडला. काही दिवसांनी मुलीची ही अगतिक अवस्था सखुबाईंच्या वडिलांच्या आणि भावाच्या लक्षात आली. त्यांनी तिला आणि डेबूजीला आपल्या दापोरे या गावी आणले. तिथे डेबूजी हळूहळू मोठा होऊ लागला. प्रातःकाळी उठून प्रथम तो गुरांचा गोठा साफ करत असे. ताज्या शेळ्या भाकरीची निहारी करून मामाची गाई गुरे घेऊन दुपारी तो गावाबाहेर कुरणात जाई. दुपारच्या जेवणानंतर एखाद्या वृक्षाखाली जय जय रामकृष्ण हरी या भजनात तो दंग होई. चुकून गुरे दुसऱ्याच्या शेतात गेली तर तिथे राखणदार त्याला चोपून काढत असत, पण डेबूजी शांत राही, उलट शब्द बोलायचा नाही. हे पाहून त्याचे संगडी त्याला हसत असत. पहाटे पहाटे मामी आणि आईच्या जात्यावरच्या ओव्यानी डेबूजीला जाग येई.
गावातील मंदिरातून होणाऱ्या भजनांमुळे काही संत वचने त्याच्या मुखोद्गत झाली होती. दगडांचे टाळ आणि फुटक्या डब्यांचे मृदंग करून नाचणाऱ्या मंडळीत डेबूजी तल्लीन होऊन जात असे. गावात नामसप्ताह आणि सहभजनाचा एकदा कार्यक्रम होता. जेवण तयार झाले होते. भोजनासाठी पंक्ती बसल्या. त्यावेळी महार, मांग, चांबार इत्यादींच्या मुलांची वेगळी पंगत बसवण्यात आली होती. डेबूजीच्या मनाला हा सवता सुभा पटला नाही. त्यांनी आपली पत्रावळ उचलली आणि तो हरिजन मुलांच्या रांगेमध्ये जाऊन बसला. ते पाहून सवर्ण जातीतील मुलांनी त्याला खूप हिणवले. पण सर्वांना शांत करीत एकाच वाक्यात त्याने सर्वांना सांगून टाकले की या भूमीवर राहणारी सर्व लेकरे देवाचीच आहेत. त्यात उच्च कोण आणि नीच कोण हा भेदभाव आपण कशासाठी करायचा? हा हा म्हणता ही बातमी गावात वाऱ्यासारखी पसरली. हजारो वर्षे जातीयवाद पोसणाऱ्या गावकऱ्यांनी डेबूजीच्या मामाला भेटून भडकावले. मामाने भाच्यास दमदाटी केली, पण डेबूजीने कुणाला दाद दिली नाही. लहानपणापासूनच भूतदया डेबूजीच्या रक्तामांसात भिनली होती. जन्मता अक्षरशून्य गरीब परीट कुळातील या मुलास एवढा समतावाद कळावा ही साधारण गोष्ट नव्हती. दापुरे गावच्या पूर्णा नदीवर काही मुले पोहायला जात असत. डेबूजीला पोहता येत नव्हते, पण एक दिवस त्याने आगळीकच केली. त्याला चांगला चेव चढला आणि मारली उडी डोहामध्ये. मग कसचे काय लागला गटांगळ्या खायला. 2 तरुणांनी त्याला वाचून वर आणले. ही बातमी गावात पसरली. आई, मामा, आजोबा घटनास्थळी दाखल झाले. आईने त्याला छातीशी कवटाळले आणि मामाने नसते उपद्यात केले म्हणून घातले पाठीत रपाटे. पण दुसऱ्या दिवसापासून डेबूजीने आपला पोहण्याचा उपक्रम पुन्हा सुरू केला आणि त्यात एवढे प्रावीण्य प्राप्त केले की एकदा त्याने पैज लावून महापुरातून नदी पार केली. लोक आश्चर्यचकित झाले. डेबूचे वय 14-15 वर्षाचे झाले. एके दिवशी मामाने सांगितले, आता शेती कामाकडे बघा हा जरा. त्या दिवसापासून डेबूजी गुराख्याचा आता नांगऱ्या बनला होता. शेताची मशागत करणे, पेरणी, नांगरणी यात तो तरबेज झाला. मामाच्या मनात डेबूजीच्या लग्नाचे विचार येऊ लागले, पण मुलगी द्यायला कोणी तयार होत नव्हते. सगळ्यांना वाटायचे काय आहे त्याच्याकडे, ना जमीन, ना घर, ना दार, का द्यावी मुलगी अशा मुलाला. पण मामाने कमलापूरच्या धनाजी परिटावर आपले वजन पाडले व सोयरीक जमवली. सन 1892 साली डेबूजीचे लग्न मोठ्या थाटाने लावून दिले. कुंताबाई सारखी साजिरी गोजिरी सून लाभल्यामुळे सुखोबाईस अत्यंत आनंद झाला. दापुरे गावच्या सावकाराने आपला मोर्चा डेबूजीच्या मामाच्या काळ्याभोर जमिनीकडे वळवला. त्याने खोटा नटा जमा खर्च दाखवत मामावरच खर्चाचा बोजा दाखवला आणि मामाची जमीन गिळंकृत केली. या दुष्कृत्यामुळे मामाची तब्येत आणखी बिघडली. थोड्याच दिवसात त्याला प्राणास मुकावे लागले. त्याचा मुलगा बळीराम आणि डेबूजी यांच्यावर प्रपंचाचा भार पडू लागला. आलेल्या प्रसंगाला डेबूजीने चिकाटीने तोंड दिले. मामाचा बळी ज्या सावकाराने घेतला त्याचा चांगलाच समाचार घ्यायचा असे डेबूजीने ठरवले. त्याने सावकाराचे हप्तेही नंतर भरले. तरीही सावकार चुकीचे हिशेब दाखवू लागला. डेबूजीने ते मान्य केले नाही. दुसऱ्या दिवशी डेबूजीने शेत नांगरायला घेतले होते. सावकाराला हे समजताच तो 4 गुंडांशी शेतात हजर झाला. गुंड आपल्यावर चाल करून येत आहेत हे दिसतात डेबूजीने रुद्रावतार धारण केला आणि त्या गुंडांना चांगलेच बडवून काढले. सावकारासकट गुंडांनी पलायन केले. या प्रकरणामुळे डेबूजीचे नाव पंचक्रोशीत गाजले. अशा प्रकारे डेबूजीने सावकारशाहीवर कायमचाच विजय मिळवला. घरची परिस्थिती सुधारू लागली. थोड्याच दिवसात डेबूजीला कन्यारत्न प्राप्त झाले. जन्म असो, मरण असो, लग्न प्रसंगी बोकडाचं मटण आणि दारू समाजाला दिलीच पाहिजे असा त्यावेळचा प्रघात होता. कर्ज काढून का होईना समाजमन राखण्यासाठी लोक त्या रूढीप्रमाणे वागत होते. त्याप्रमाणे डेबूजीच्या आजोबांनी चांगलाच बेत आखला होता. पण डेबूजीच्या मनात काही वेगळेच होते. नामकरणा दिवशी डेबूजीच्या घरी पंक्ती पडल्या. आमंत्रित लोक वाढलेल्या ताटाकडे पाहतात तर काय, ताटात वरण, भात, भाजी आणि लाडू. मटण आणि दारू काही दिसेच ना. डेबूजीने मग सर्वांची क्षमा मागून नम्रतेने सांगून टाकले,
ज्या इच्छेने माझ्या घरी तुम्ही आला आहात ती पूर्ण करण्याची माझी पात्रता नाही किंवा इच्छाही नाही. पानातील गोडधोड पदार्थ खा आणि आनंद साजरा करा. मटण दारूच्या व्यवसायाने आजवर समाजाचे वाटोळे झाले आहे. आता आपण जरा माणसात येऊन माणसासारखे वागूया असं त्यांनी त्या लोकांना सांगितले. त्या डेबूजीच्या करारी बोलण्याने सारे दिपले. मोकाट्याने जेवण करून सगळे विना तक्रार घरी गेले. पहिली मुलगी आलोका झाल्यानंतर तिच्यानंतर 2-2 वर्षाच्या अंतराने डेबूजीला कलावती नावाची मुलगी, मुद्गल आणि गोविंद नावाचा मुलगा झाला. घरातील सर्व कामे पत्नी कुंता आणि आई सखूबाई पार पाडायच्या. डेबूजी शेती आणि लोकसेवा यात घडलेला असायचा. घर धनधान्याने भरलेले असायचे. संसारात कशाचीच उणीव नव्हती. तरी सुद्धा त्याचे मन संसारात लागेना. समाजात जे दुःखी कष्टी आहेत त्यांचे दुःख दैन्य दूर करण्याची इच्छा त्याच्या मनात जोर धरायची. गरजू कोणी संकटग्रस्त असेल त्याला मदतीचा हात द्यायला हा नेहमी तयार असायचा. जगाचा संसार सुखी करण्यासाठी डेबूजीने 1905 साली आपले घर सोडले. त्यानंतर भ्रमंतीच्या काळात बाबांनी जे कार्य केले ते विलक्षणच म्हणावे लागेल. ओझे वाहणाऱ्या बाईचे ओझे स्वतः डोक्यावर घेऊन तिला पोहोचते करावे. घरासमोरील पटांगणे मंदिराचा परिसर झाडून साफ करावा. उन्हात तापत असलेल्या जनावरांना विहिरीचे पाणी द्यावे. कुणी भाकर तुकडा दिला तर खावा, नाही तर पुढच्या गावाला निघून जावे. असा त्याचा दिनक्रम पाहून सखूबाईंना मात्र वाईट वाटत असे. त्या घरी चल म्हणायच्या, पण बाबा म्हणायचे माझे काय घरी काम आहे. पूर्णा नदीवर पक्का घाट नसल्यामुळे चिखल व्हायचा आणि निसरड व्हायचं आणि लोक घसरून पडायचे तिथून. जखमी झालेल्या निसरड्यावर माती रेती टाकीत टाकीत बाबा पुढे जनतेच्या सहाय्याने बाबांनी घाटाचे दगडी बांधकामात रूपांतर केले आणि तिथं सुंदर मंदिर परिसरात यात्रेच्या दिवसात होणारी घाण सुद्धा बाबांनी खराटा घेऊन सतत झाडली. अशा अनेक कार्यामुळे लोक बाबांना वंदन करू लागले. 12 वर्षाच्या भटकंतीनंतर समाजस्थिती लक्षात घेऊन बाबा कथा कीर्तनाद्वारे समाजहिताच्या गोष्टी जनतेसमोर मांडू लागले. वडिलांनी मृत्यूशय्येवरून दिलेला आदेश पाळून त्यांनी घरातले सगळे देव पूर्णा नदीत फेकून दिले. उभ्या आयुष्यात देवदर्शन यज्ञयाग जपतप योग साधन करताना ते कुणालाही दिसले नाही. अंधश्रद्धाळू जनतेला त्यांनी डोळसपणाचे विचारवैभव दिले. बाप्पा देव रावळत नसतो हो, शेंदूर फासलेल्या दगडदोंड्यातही नसतो. तो असतो रंजल्या गाजलेल्या दुःखी कष्टी अज्ञानी जनता जनार्दनात. स्वतःचे धोतर देव नेसू शकतो का. निवद खाणाऱ्या कुत्रास तो हाकलू शकतो का. सत्यनारायणाचा प्रसाद खाणारा बुडलेली रामदास बोट वरती आणून देतो काय. गंडे दोरे बांधून नवसायास करून पोरं झाली असती तर बायांना कशाला करायला लागले असते पती. असे रोकडे सवाल करत समाजाला विचारविमुख करत बाबा. अशा प्रकारे बाबांचे कीर्तन म्हणजे प्रश्नोत्तराचा रसपूर्ण तासच ठरायचा. त्यात कधी नर्म, कधी विनोदी, कधी कानपिचक्या, कधी आदर्श जीवनाचे तत्वज्ञान असायचे. डोक्यावर अस्ताव्यस्त पसरलेल्या झिंजांवर खापरांच्या तुकड्यांचे शिरस्त्राण, एका कानात कवडी तर दुसऱ्या कानात फुटक्या बांगडीची काच, एका हातात झाडू तर दुसऱ्या हातात मडके, असे बाबांचे रूप म्हणजे भारतातील दरिद्री जाण्याचे प्रतीकच जणू होते. भुके नाही अन्न आणि मेल्यावर पिंडदान. भुके नाही अन्न आणि मेल्यावरी पिंडदान याप्रमाणे श्राद्ध, पिंडदान, नवसायास, देवतीर्थ, चमत्कार इत्यादी अंधश्रद्धा मूलक गोष्टीची तुकाराम सारखी वैज्ञानिक दृष्टीने चिरफाड करून गाडगेबाबांनी जनतेच्या डोळ्यात झणझणीत अंजन घातले. म्हणूनच गाडगेबाबांना आधुनिक तुकाराम असे म्हटले गेले. मसी कागज तो छियो नहीं, कलम गही नहीं हात. मसी कागज तो छियो नहीं, कलम गही नहीं हात. चारिव जुगन महातब कबीर, मुकही जनाई बात. कबीरांनी जसं स्वतःचं वर्णन केले की मला कागद आणि शाही काही माहीतच नाहीये. मला जसं पोटातून ओठात आलेलं असेल ते शब्द मी बोलत गेलो, दोहे लिहत गेलो. त्याप्रमाणे गाडगेबाबांनी संत
कबीराप्रमाणे ते शाळेत गेले नव्हते, पण एकाने आपल्या कीर्तन भजनाने समाजातील अंधश्रद्धा, अज्ञान, अमंगळ नष्ट करण्याचा प्रयत्न केला, तर दुसऱ्याने तेच जे समाज जागृतीचे कार्य आपल्या डोह्यांमधून केले. कबीर सूर्याप्रमाणे स्वयं तेजाने तळपणारे आहेत, तर गाडगे महाराज चंद्राप्रमाणे ज्ञानप्रकाश पसरवणारे महात्मा आहेत. अंधश्रद्धेने, जातीप्रथेने, दारिद्र्याने, अज्ञानाने, व्यसनाने हीन दीन झालेल्या जनता जनार्दनाची सेवा करणे देवपूजा मानावी असे सांगणाऱ्या बाबांनी आपल्या हातातील खराट्याने घरातला आणि दारातला आणि गावातला नुसता केरच काढला नाही, तर समाज मनातले सारे जुने आचार विचार, भ्रम, शंका, भेद, मत्सर पार झटकून टाकले. डोक्यावर खापर आणि हातात खराटा घेऊन बाबा अक्षरशः 50 वर्ष पृथ्वी तलावरच्या मानवाच्या भल्यासाठी गावोगावी भ्रमण करीत होते. कोणत्याही गावात त्यांनी पाऊल टाकले की पहिल्याने त्यांच्या हातातला झाडू चालू लागायचा, मग लोक जागे व्हायचे आणि मग खराटे घेऊन त्यांच्या मागे धावत राहायचे. सकाळी गावातली घाण काढून साफ केली का मग संध्याकाळी बाबा लोकांच्या डोक्यातील घाण आपल्या कीर्तनाने साफ करत असत. आपल्या खास शैलीत बाबा सांगत असत, अरे अशी कशी रे तुम्ही माणसं, अरे अशी कशी रे तुम्ही माणसं, अरे कुत्र मांजर देखील आपल्या घाणीवर माती ओढतं आणि तुम्ही तर माणसं खुशाल तशीच बसता. बाबांना प्रिय होते झाडूचे लालित्य. बाबांसाठी ही शब्दावली वापरली आहे साने गुरुजींनी. साने गुरुजींच्या वाणीच्या लालित्यापेक्षा साने गुरुजींच्या वाणी आणि लेखणीची माहिती थोर, पण गुरुजी म्हणायचे लेखणीच्या लालित्यापेक्षा मला झाडूचे लालित्य प्रिय आहे. नंतर गुरुजींनी हाती झाडू घेऊन साफसफाई केली ठिकठिकाणी. गाडगे बाबांच्या कीर्तन कलेचे वर्णन शब्दातीत आहे. त्यांचे कीर्तन गोर गरीब दलित दुःखितांसाठी असायचे. त्यात योग, अध्यात्म, पोथी पुराणे, देवाची वर्णने, पूजापाठ ही वर्णने नव्हती हो. हजारो माणसांच्या प्रचंड समुदायामध्ये बाबा एकदा उभे राहिले की पावसाळ्यातल्या मेघाप्रमाणे गडगडू लागत आणि मग श्रोत्यांच्या डोक्यावर साहित्याचा, सद्भावनेचा आणि सद्विचारांचा असा काही जबरदस्त मारा व्हायचा की श्रोते मंत्रमुग्ध होऊन तासनतास बाबांच्या अमृतवाणीचा कीर्तनातून लाभ घेऊ लागत. कीर्तनासाठी बाबांना टाळ, वीणा, बाजाची पेटी लागत नसे. मिळाले तर दगड, मिळाले तर मिळाले, नाही मिळाले तर वाहवाच. रस्त्यावरचे 2 दगड घेऊन ते वाजवायला लागत. बाबांना लिहिता वाचता येत नव्हते. नामदेव, तुकाराम, एकनाथ, ज्ञानदेव, गांधीजी इत्यादी महात्म्यांच्या मानवोद्धारक कार्याचे, ओवी अभंगाचे दाखले ते आपल्या कीर्तनातून मात्र देत होते. पंढरपूरला महारोग्यांची, दिन अपंगाची सेवा करणाऱ्या गाडगे बाबांनी विठोबाचे दर्शन कधीच घेतले नाही. विटेवर उभ्या असणाऱ्या विठोबाला त्यांनी सांगितले, तू बस देवळात, तू बस देवळात, मी देवळाबाहेरची घाण काढतो, रोगी जखमींच्या पट्ट्या बांधतो. पण त्याचा अर्थ असा होत नाही की बाबा निरीश्वरवादी होते. त्यांना चराचरात ईश्वर दिसत होता, म्हणूनच मूर्तीपूजेचे स्तोम त्यांना मान्य नव्हते. अंगारे, दुपारे, यज्ञयाग, नवस, जादूटोणा या सर्व दुष्ट विधींना त्यांनी विरोध केला होता. बाबांच्या कीर्तनाचे तंत्र अगदी विलक्षण होते. गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला असे अर्धे मिनिट भजन चालायचे आणि मग बाबांच्या समाजवादी कीर्तनाचे कारंजे उचंबळू लागायचे. त्यांच्या कीर्तनात शेकडो प्रश्नांची उकल व्हायची. त्यांनी केलेले उपदेश थेट श्रोत्यांच्या हृदयात भिडायचे, देहकणात भिनायचे. मग गोपाला गोपाला देवकी नंदन गोपालाचा तेवढ्यापुरताच देवाच्या नावाचा उल्लेख असायचा. देवाच्या नावाने भाविकता वाढवण्यापेक्षा आपला उपदेश त्यांच्या मनावर नीट ठसावा यासाठी श्रोत्यांशी खुबीने ते संवाद साधत असत. श्रीखंड चांगले का बकरे चांगले, बासुंदी दूध चांगले का बकरे चांगले, बाप हो बोला असे विचारतात लोक. म्हणायचे, बाबा दूध चांगले की हो. बाबा मग म्हणायचे, असं होय, मग ही तर असं बोलता आणि घरी जाऊन बकऱ्याचे मांस खाता, चवी चवीने याला काय म्हणावं. श्रोत्यांच्या माना खाली जायच्या. गुजराती, मारवाडी बकरी कोंबडी देवाला देतात का, नाही ना, मग त्यांना देव कसा पावतो, तुम्हाला का पावत नाही. एकेका गुजरातीच्या 4-4 इमारती, घर, आणि तुम्ही झोपता आपल्या फुटपाथावर.
नाही का? तुम्ही बकऱ्याचा मसाला वाटता घासघूस घासघूस, आणि तुमचा मसाला यमराज तिकडे वाटत असतोय बरं. बोला गोपाला गोपाला, देवकी नंदन गोपाला. असा हा थोडक्यात गाडगेबाबांच्या कीर्तनाचा नमुना. स्वच्छता, शिक्षण आणि स्वावलंबन. स्वच्छता, शिक्षण आणि स्वावलंबन यांच्या वाचून अज्ञ जनतेचा उद्धार होणार नाही, हे सातत्याने बाबा आपल्या कीर्तनातून सांगत असत. गरिबांच्यासाठी लाखो रुपयाच्या धर्मशाळा, घाट, अन्नछत्रे, पाणपोया, पूल महाराष्ट्रात त्यांनी बांधले आणि त्याचा कुठे गाजावाजाही केला नाही. अस्पृश्यांच्या उद्धाराचा ज्यावेळी कुठेही शब्द येत नव्हता, सॉरी, अस्पृश्यांच्या उद्धाराचा म्हणजे अस्पृश्य हा शब्द कुठेही त्यावेळी नव्हता, त्यावेळीची गोष्ट अशी की पंढरपूरला त्यांनी लाखभर रुपये खर्चून अस्पृश्यांसाठी चोखा मेळा धर्मशाळा बांधली. याशिवाय महात्मा गांधींच्या अस्पृश्यता निवारण चळवळीच्या आधीपासून बाबांनी ही चळवळ उभारली होती. अस्पृश्य हा शब्द जड न वापरता सर्वांना समजेल असा, दूर हो शिवशील शिवशील असा शब्द प्रयोग करून स्पृश्य समाजाची ते नक्कल करीत असत. अस्पृश्यता हिंदू धर्मावरील कलंक आहे असे महात्माजी म्हणत असत. गाडगे महाराजांची तीच धारणा होती. शिवाशिव काढा, सळ शहाणे व्हा, माणूस व्हा, माणसाशी माणसासारखे वागा. कोणी विचारलं तर सांगा मी माणूस आहे, आणि बाई माणूस या दोनच जाती जगात आहेत, तिसरी जातच नाही. बाबा जातीभेद मानत नसत. कीर्तन झाल्यावर ते महारमान यांच्याकडची चटणी भाकरी खात असत. त्यामुळे सनातनी लोक धर्म वाटला म्हणून कांगावा करीत असत. मधुकरी पद्धतीने गावातून जेवण जमविलं तरी कष्ट केल्याशिवाय बाबा कुणाला त्याचा घास घेऊ देत नसत. स्वतः भरपूर काम करीत आणि इतरांनाही काम करायला लावीत. बाबा होते निरक्षर. कीर्तन संपल्यावर एका वकिलाने त्यांना विचारले, बाबा कुठे शिकलात आपण? तेव्हा बाबा म्हणाले, मायबाप, मी सडकेच्या शाळेत शिकलो आणि दुनियाच्या विद्यापीठात शिकलो. तिथे वरच्या जातीचा माणूस खालच्याला दूर लोटत नाही. माणसानं माणसाला कमी लेखावं यासारखा अधर्म नाही मायबाप. याच निरक्षर बाबांनी बहुजन समाजाला विज्ञाननिष्ठ शिक्षण देण्याचे व्रत आयुष्यभर अंगीकारले. तळागाळातील मुले शिकली तरच त्यांना चांगल्या पद्धतीचे जगता येईल, समाजातील निरक्षरता दूर होईल. शिकलेला मनुष्य अंधश्रद्धेच्या रूढी परंपरेच्या आहारी न जाता बुद्धीच्या कसोटीवर निर्णय घेईल. म्हणूनच शिक्षणाच्या प्रसारासाठी या निरक्षर माणसाने भगीरथ प्रयत्न केले. अनुभव आणि चिंतन हेच बाबांचे उच्च शिक्षण होते. महात्मा फुले आणि संत गाडगे बाबा यांचे दातृत्वाबद्दल बरेच साम्य आहे. दोघांनीही आपली धन दौलत समाजाला बहाल केली आहे. दोघांनीही आपापल्या काळात अंधश्रद्धा, अस्पृश्यता, स्त्री शिक्षण, दलित शिक्षण, जातीभेद, पतित दिनांची उन्नती, डोळस भक्ती यावर ठोसपणे निर्लसपणे समाजसेवा आरंभली होती. गाडगे बाबांनी कीर्तनाद्वारे लोकशिक्षणाचे आपले कार्य विदर्भातील ऋणमोचन या गावापासून सुरू केले. तेथे आणि पंढरपूर येथे त्यांनी सदावर्त सुरू केले. 1935 साली महात्मा गांधी आणि बाबांची पहिली भेट झाली. बाबांचे स्वच्छता अभियान आणि जनप्रबोधन यांनी महात्मा गांधी भारावून गेले होते. तब्बल 6 ते 8 तास या दोन महामानवांमध्ये खूप चर्चाच घडून आली होती. महात्मा गांधींच्या देशकार्याने बाबा सुद्धा प्रभावित झाले होते. आपल्या कीर्तनातून बाबा गांधीजींचा जय जयकार करत असत. त्याचबरोबर चले जाव चळवळ, ब्रिटिशांविरुद्धचा लढा इत्यादी कार्याबद्दल बाबा कीर्तनात उल्लेख करीत असत. जब तक सूरज चांद है पृथ्वी पर, जब तक सूरज चांद है पृथ्वी पर, तब तक गांधी मरते नहीं. गांधी जी को मरनाच नहीं है, गांधी जी को मरनाच नहीं है, असे बाबांनी गांधींबद्दल उद्गार काढले. गाडगे बाबा व कर्मवीर भाऊराव पाटील यांचे संबंध अत्यंत जिव्हाळ्याचे होते. भाऊराव पाटील कर्मयोगी गाडगे बाबांचा उल्लेख महाराष्ट्राचा आधुनिक तुकाराम असे करत असत. गोरगरीब बहुजनांच्या मुलांकरता उभारलेल्या भाऊरायांच्या शैक्षणिक संस्थेला गाडगे बाबांनी मोठ्या प्रमाणात हातभार लावला आहे. मुंबई सरकारने रयत शिक्षण संस्थेचे अनुदान बंद केले होते
तेव्हा बाबांनी तत्कालीन मुख्यमंत्री बाळासाहेब खेर यांची भेट घेऊन अनुदान चालू करण्याविषयी विनंती केली. त्यामुळे अनुदान पुन्हा सुरू झाले. आणि मग त्याच पडत्या काळात गाडगेबाबांनी जनतेला आपल्या कीर्तनातून आवाहन केले आणि रयत शिक्षण संस्थेसाठी मदत निधी उभारला. भाऊरावांनीही पुढे श्री सद्गुरू गाडगे महाराज हायस्कूल या नावाने कराडमध्ये शाळा सुरू केली. बाबांचे हे स्मारक अजूनही आपल्याला पाहायला मिळते. अशा अनेक शाळा, महाविद्यालय, हायस्कूल्स महाराष्ट्रात बाबांच्या नावाने निघालेली आहेत. पंढरपुरात एकदा टिळकांचे भाषण होते आणि मग तेवढ्यात बाबा समोरून येताना लोकांनी पाहिले. श्रोतेच्या मनातले ओळखून टिळकांनी बाबांना स्टेजवर येऊन 2 शब्द बोलायला सांगितले. स्टेजवर येताच बाबांनी टिळकांच्या ब्राह्मणी पंथ भाषणाला आठवून शब्दांनी झाडायला सुरुवात केली. बाबा म्हणाले, टिळक महाराज चुकलो मी, टिळक महाराज चुकलो मी. आम्ही हयातभर तुमची कपडे धुतली, इस्त्री केली, तेव्हा आम्ही कसे मार्गदर्शन करू बरं? तेव्हा महाराज एवढं करा, काय बी करा, पण आम्हालाही बामन करा, आम्हालाही बामन करा. एकदा बाबांची तब्येत ठीक नव्हती. डॉक्टर आंबेडकरांना याची खबर लागली. सर्व कामे बाजूला सारून 2 घोंगड्या विकत घेऊन ते बाबांना भेटायला दवाखान्यात गेले. कोणाकडून काही कशाचीही अपेक्षा न करणाऱ्या बाबांनी त्या 2 घोंगड्यांचा स्वीकार केला आणि ते आंबेडकरांना म्हणाले, डॉक्टर तुम्ही कशाला आले बरं? तुमचा मिनिट अन मिनिट महत्वाचा आहे. तुम्ही किती मोठे आहात. तेव्हा आंबेडकर म्हणाले, बाबा माझा अधिकार 2 दिवसाचा, उद्या खुर्ची खाली झाली का मला कोणी विचारणार नाही. तुमचा अधिकार मोठा आहे बरं. या प्रसंगी बाबासाहेबांच्या डोळ्यात अश्रू जमा झाले होते. असा प्रसंग जीवनात पुन्हा येणार नाही हे दोघेही जाणून होते. अमरावतीच्या श्री शिवाजी शिक्षण संस्थेची धुरा पंजाबराव देशमुख यांनी जनता जनार्दनाच्या सेवेसाठीच खांद्यावर घेतली होती. याचे महत्व जाणून गाडगेबाबांनी त्यांच्या कार्याचा जागर कीर्तनात आरंभला आणि जनतेस आवाहन केले की बाप हो, डॉक्टर पंजाबराव तुमचा देव आहे. त्यांच्या शिक्षण संस्थेत जाऊन तुम्ही शिक्षण घ्या, त्यानेच तुमचे भले होईल हो. गाडगेबाबांची पदयात्रा प्रवास म्हणजे त्यांचा प्रचंड जनसंपर्क होता. दगड मातीच्या देवावर आणि जुन्या पुराण्या पोथ्यावर त्यांचा आंधळा विश्वास कधीच नव्हता. लोक देवळाच्या प्रत्येक तीर्थयात्रांना देवदेवळांच्या प्रत्येक तीर्थयात्रांना त्यांनी ज्ञानयात्रा बनवल्या. परिसरातील अंगठी बहादरांना शिक्षण देणारा महाराष्ट्राचा सच्चा समाजवादी संत म्हणजे गाडगे महाराज. महाराष्ट्रातील समाजवादाचे प्रचंड व्यासपीठ असे आचार्य अत्रे यांनी म्हटले आहे. त्यांनी म्हटले आहे पुढे, सिंहाला पाहावे तर वनात, सिंहाला पाहावे तर वनात, हत्तीला पाहावे तर रानात आणि गाडगे बाबांना पाहावे तर कीर्तनात, असे त्यांनी उद्गार काढले होते. कारण नाचू कीर्तनांची रंगी, ज्ञानदीप लावू जगी, ही नामयाची वाणी बाबांनी जीवनात आचरली होती. नामदेव व बाबा दोघेही संघशक्तीचे महत्व जाणणारे होते. बाबांनी गावोगाव धर्मशाळा आणि ज्ञानमंदिरांची उभारणी केली. तर संत नामदेवांनी पंजाबमध्येही घुमान येथे ज्ञानपीठाची स्थापना केली. दोघांनीही आपापल्या संकीर्तनातून समाज सुधारणांची रोपे विकसित केली. जे का रांजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, किंवा बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले, हा तुकारामांचा आदर्श बाळगणाऱ्या बाबांना नमस्कार करण्यासाठी आलेले लोक त्यांच्या काठीचे तडाखेही सोसायला तयार असत. त्यांना कोणी नमस्कार केलेला चालत नसे. दूर व्हा, दूर व्हा, मी देव नाही, मी कुणाचा गुरुही नाही आणि माझा कोणी शिष्यही नाही, असे म्हणून ते जमावाला पांगवत असत. जय जय रामकृष्ण हरी किंवा पुंडलिक वरदा हरी विठ्ठल असा हरिनामाचा जयघोष कीर्तनात करण्याऐवजी गाडगे बाबा गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला असा जयघोष का बाबा करायचे, असा प्रश्न विद्वज्जनांना पडत असे. परंतु परमेश्वराने जे अवतार पृथ्वीवर धारण केले त्यात गोकुळातल्या गोपाल कृष्णाला गाडगे बाबांनी आपलं श्रद्धास्थान मानलं होतं. गोपाल कृष्णाच्या रूपाने भगवंत जास्तीत जास्त काळ गवळ्यांच्या पोरामध्ये दीन दलितामध्ये खेळले
वावरले. सामान्यांच्या सुखदुःखात ते वावरले. कालिया मर्दन असो, गोवर्धन पर्वताचा प्रसंग असो, जनतेचे त्यांनी संरक्षण केले. कर्मण्येवाधिकारस्ते ना फलेषु कदाचन हा गीताबोध बाबांनी स्वतःच्या आचरणात भिनवला आणि देवकी नंदिनी गोपाळा याचा जयघोष कीर्तनात सदैव मांडला. महाराष्ट्रातील असंख्य खेड्यांशी या संतांचे अतूट नाते निर्माण झाले आहे. ग्रामीण भागात सतत भ्रमंती करताना झाडूने स्वच्छता आणि कीर्तनाद्वारे मानवता प्रस्थापित करण्यास ते धन्यता मानित. एका गावी एका दिवसापेक्षा ते जास्त राहायचे नाहीत. शहरात असले तर एखाद्या पेठेत त्याचं भजन होईल आणि जनसंपर्क मात्र खूप दांडगा असायचा. त्यांचे जेवण म्हणजे मातीच्या खापरीत चटणी भाकरी, मिळाले तर कालवण, मिळाली तर भाजी आणि लोटक्यातले एक पोटभर पाणी. चारी ठाव जेवणात त्यांची उपस्थिती कधीही नव्हती. अशी फकीरी वृत्ती बाळगणाऱ्या साधूने जनसेवा कार्य करण्यासाठी क्षण वेचणे हीच ईश्वर आराधना मानली होती. भुकेल्याला जेवण, तहानलेल्या व्यक्तीस पाणी, उघड्या नागड्यांना वस्त्र, गरीब मुलामुलींना शिक्षणाची मदत, बेघरांना आसरा, अंधू पंगू रोग्यांना औषधोपचार, बेकारांना रोजगार, पशु पक्षी मुक्या प्राण्यांना अभय, गरीब तरुण तरुणींचे लग्न, दुःखी व निराशग्रस्तांना हिंमत असा 10 कलमी समाज सुधारणेचा कार्यक्रम बाबांनी आखला होता. बाबा कोणी पुढारी नेते नव्हते की धनदांडगे व्यापारी शेतकरी नव्हते की ज्यामुळे त्यांना हा कार्यक्रम राबवण्यासाठी सरकारी कोट्यातून निधी मंजूर होणार होता. बोले तैसा चाले या उक्तीप्रमाणे आचार, विचार आणि अमोघ वक्तृत्व या भांडवलावर लोकांच्या मदतीचा ओघ त्यांच्याकडे सुरू राहिला. गरिबांच्या हितासाठी स्वतः हात पुढे करून सुद्धा त्यांनी वर्गणी जमा केली होती. शहरातील बाड्या धनदांडग्या श्रीमंतांना खरा दानधर्म कोणता त्यांनी पटवून दिले होते. देवासाठी दिलेल्या देणग्या जातात कुठे? सामान्य जनतेला, गरिबांना त्याचा काही फायदा होत नाही. म्हणूनच दानधर्म योग्य ठिकाणी करण्याचे आवाहन बाबांनी त्यांना केले. बाबांच्या वागणुकीमुळे आणि त्यांच्या निष्कलंक चारित्र्यामुळे, गरिबांच्या उन्नतीसाठी झटणाऱ्या वृत्तीमुळे हजारो रुपयांचा निधी बाबांसमोर उभा ठाकला. त्यातून लोकोपयोगी अनेक कामे बाबांना मार्गी लावता आली. बाबा पराकाष्ठेची निरीच्छ आणि निस्वार्थी होते. बाबांनी लोकांकडून मिळालेल्या संपत्तीचा सुईतकाही भाग स्वतःच्या मुला बायकोला ठेवला नाही. सर्व मालमत्तेचा व संपत्तीचा श्री संत गाडगेबाबा मिशन ट्रस्ट स्थापन केला होता. स्वतः सतत हातात ते काठी आणि गाडगे घेऊनच फिरत राहिले. केवढा हा त्याग! आताच्या जमान्यात पाहिले तर त्यागींपेक्षा भोगी नेत्यांचाच भरणा समाजात आढळतो. आणि मग बाबांचे हे केवढे मन मोठे होते, म्हणूनच देशातील नामवंत लोक बाबांपुढे नतमस्तक होत असत. मुंबई, नाशिक, देहू, पंढरपूर, अकोला, सातारा या ठिकाणी बाबांनी अनेक धर्मशाळा बांधल्या. त्यामुळे तीर्थयात्रे येणाऱ्या भाविकांना, गरिबांना चांगला आसरा मिळाला. कित्येक ठिकाणी अन्नछत्रे उघडली. रोगी कुष्ठ रुग्णांसाठी कुष्ठधामे बांधली. जखमी वटलेल्या गुरांसाठी गोरक्षण केंद्रे उभारली. अस्पृश्यांसाठी वसतिगृहे, रुग्णालये बांधली. शिक्षणाचे महत्व ओळखून गरिबांच्या मुलासाठी शाळा सुरू केल्या. महिलाश्रम उभारले. वंचितांच्या वस्त्यामध्ये पाणपोया बांधल्या. लोकांचा पैसा लोकसेवेसाठी खर्च करून ते नामानिराळे राहिले. लोकांनी दिलेला पैसा स्वतःसाठी बाबा कधीही खर्च करीत नसत. लोक त्यांना भरभरून पैसे द्यायचे, पण सगळे पैसे काही वेळेला न घेता कामाच्या गरजेपुरतेच ते घेत असत. एकदा एक आई 25,000 रुपयांची मदत घेऊन आल्या आणि बाबांना त्या देत होत्या पैसे. बाबा म्हणाले, तुम्हाला मुलं किती? त्यांच्या शिक्षणाकरता काही शिल्लक ठेवले आहे का? असे विचारून बाबांनी 25,000पैकी 10,000 घेऊन बाकीचे पैसे त्यांच्या मदतीसाठी त्यांना परत केले. असे लाखो रुपये जमा करणाऱ्या बाबांना गांधीजींनी एकदा गमतीने म्हटले, काय हो बाबा, तुमच्याकडे इस्टेट भरपूर आहे की नाही? भरपूर इस्टेट असेल ना तुमच्याकडे? बाबा म्हणाले,
ही पाही या माझ्या हातातली काठी आणि ह्या हातातलं हे गाडगं, हीच माझी संपत्ती आहे आणि ती माझ्यानंतर मी जनतेला सुपूर्द करणार आहे. बाबा अनासक्त आणि अपरिग्रह व्रत सांभाळणारे. पण बाबांची बायको संत तुकारामांच्या बायकोसारखी लोभी, सतत काहीतरी संग्रह करून ठेवायची. बाबा मूर्तिजापूरला घरी आले की बायकोने अनावश्यक गोळा केलेल्या सर्व वस्तू गरीब लोकांना वाटून टाकायचे. तरीही बायको आपला हा स्वभाव जमा करण्याचा सोडत नसे. एकदा बाबांना एक तार आली. त्या तारेत बायकोची झोपडी जळाली असा मजकूर होता. बाबांनी काय करावे? बाबांनी डमढेरे गुरुजींना 5 रुपयाचे पेढे आणायला सांगितले आणि ते सर्वांना त्या प्रीत्यर्थ वाटून टाकले. बाबांची मोठी कन्या आलोकाबाईने मूर्तिजापूरच्या गोरक्षण संस्थेची एक खोली कोणालाही न सांगता विचारता राहण्यासाठी वापरली, ताब्यात घेतली. ही गोष्ट बाबांना समजताच तिला तात्काळ खोली खाली करायला आदेश दिला. सर्व धर्मशाळा बांधून झाल्यावर त्यांनी एक त्यांचा ट्रस्ट केला आणि त्यात असे नमूद करण्यास सांगितले की या मिळकतीवर गाडगे बाबा किंवा त्यांच्या वारसांचा कसलाही अधिकार तेथे राहणार नाही. माणसाच्या मनाचा एक नाजूक कोपरा असा असतो की मुलाबाळांच्या मायेने तो भरलेला असतो. माणसाच्या मनाचा एक नाजूक कोपरा असा असतो की मुलांच्या मायेने, प्रेमाने तो भरलेला असतो. बाबांनी ध्येयापासून विचलित करणाऱ्या या कोपऱ्याला पक्के हेरले होते. एकदा कीर्तनात दंग झाले असताना त्यांच्याजवळ कुणीतरी येऊन त्यांच्या मुलाच्या गोविंदाच्या मृत्यूची बातमी भीत भीत सांगितली. बाबा क्षणभर निर्विकार झाले आणि म्हणाले, गेले ऐसे कोट्यानो कोटी, मी काय रडू एकासाठी. गेले ऐसे कोट्यानो कोटी, मी काय रडू एकासाठी. उदासीन विरक्त कर्मनिष्ठ बाबांना मुलाचा आणि कालांतराने आईच झालेला मृत्यू घायाळ करू शकला नाही. घडणारे ते घडणारच, ते टाळू शकणार नाही कोणी. मरे एक त्याचा दुजा श्लोक वाहे, अकस्मात तोही पुढे जाता आहे. हे समजणाऱ्या बाबांनी याही प्रसंगी भय व्याकुळ न बनता आपली कीर्तन सेवा तशीच पुढे चालू ठेवली. गीतेचा निष्काम कर्मयोग अंगी मुरवलेला स्थितप्रज्ञ हा असा एखादाच. बाबा आयुष्यभर दुसऱ्याच्या सुखासाठी नंदादीपाप्रमाणे उजळत राहिले. सामाजिक दुर्गुणांच्या विरुद्ध झगडले. अशा या निष्काम कर्मयोगी संतांवर 40हून अधिक पुस्तके लिहिली गेली आहेत. त्यांच्या आयुष्यावर कोणी कोणी PhD केलेली आहे. डेबूजी आणि देवकीनंदन गोपाला हे त्यांच्या जीवनावर चित्रपट निघाले आहेत. गावेच्या गावे निरंतर स्वच्छ करणाऱ्या बाबांच्या कार्याची राज्य सरकारने देखील दखल घेऊन संत गाडगे बाबा स्वच्छता अभियान राबवण्याचे ठरवले आहे. अमरावती विद्यापीठास आता संत गाडगे बाबा विद्यापीठ असे नाव देण्यात आले आहे. अशा या बाबांची भजन करत असतानाच 20 डिसेंबर 1956 रोजी प्राणज्योत मावळली. वय होते 80. श्रीराम लागूनी सांगितलेली एक आठवण सांगते. गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला या चित्रपटात काम करण्याची त्यांना जेव्हा विनंती करण्यात आली तेव्हा त्यांनी चक्क नकार दिला होता. कारण बाबांना कधी त्यांनी पाहिलं नव्हतं, वाचलं नव्हतं, ऐकलंही नव्हतं. नंतर बाबांचे चरित्र त्यांच्या वाचण्यात आले आणि ते थक्क झाले. मग त्यांनी कळवलं की हो, तयार आहे मी कामाला, पैसे द्या किंवा देऊ नका. गाडगे बाबा तर हा महामानव, महाकर्मयोगी. बाबांना लोकांनी कोट्यावधी रुपये दिले, त्यातला पैचा हिशेब त्यांनी ठेवून समाज कल्याणासाठी बाकीचे पैसे वापरले. ही निर्लजता, निस्पृहता आणि प्रामाणिकपणा या गुणांनी नटलेल्या व्यक्तिमत्वाचा ठसा श्रीराम लागूंच्या मनावर चांगलाच उमटला होता. नंतर ते म्हणतात की 3 तासाच्या फिल्म मध्ये गाडगे महाराजांचे प्रचंड कार्य मावणार तरी कसे, त्यासाठी छोट्या छोट्या बोधप्रद फिल्म काढाव्यात असं त्यांचं म्हणणं होतं. तरच त्यांचं अवाढव्य कार्य जनतेस माहिती होईल. खरंच आहे
त्यांचे चरित्र आपण लहान थोरांनी वाचलं पाहिजे. त्यांचे चरित्र आपण सर्वांनी लहान थोरांनी वाचलं पाहिजे. स्वतःच्या घरदाराचा, सुखसंपत्तीचा, आरामदायी जीवनाचा मोह सोडून या मानवतेच्या पुजाऱ्याने स्वच्छता, स्वावलंबन, शिक्षण या त्रिसूत्रीने रंजल्या गांजल्याचे दुःख नाहीसे केले. अशा महामानवाचे पुतळे उभारण्यापेक्षा त्यांच्या आचार, विचार, कार्य, कर्तृत्वाचा एक तरी धागा प्रत्येकाने हाती घेतला तर ऐतिहासिक क्रांती घडेल, नाही का? पण असे घडले आहे का? घडते आहे का? तर नाही असेच म्हणावे लागेल. जर बाबा आत असते तर साने गुरुजींच्या प्रमाणे ते विषण्ण अवस्थेत जगले असते आणि त्यांनी म्हटले असते, कुठे गेली समाजातील माणुसकी, सहसंवेदना? कुठे गेली समाजातील माणुसकी, सहसंवेदना? त्या स्वार्थी, ढोंगी, लोभी, ऐशारामी नेते पुढाऱ्यांचे जाऊ देत, पण आपल्यासारख्या सामान्य माणसांनीही स्वकेंद्री, मतलबी, सुखलोलूप वृत्तीने मला काय करायचे त्याचे या वृत्तीने जगायचे का? फुले, आंबेडकर, बाबा आमटे, नानाजी देशमुख, डॉक्टर अब्दुल कलाम, डॉक्टर नरेंद्र दाभोलकर, डॉक्टर मंडेला यासारख्या कित्येक सामान्य माणसांनी असामान्य कर्तृत्व गाजवले आहे. आपल्या पुढे सध्या बेरोजगारी, भूकबळी, अत्याचार, पशुहत्या, जातीभेद, वृक्षतोड, जल, वायू, भूमी, विचार प्रदूषणे इत्यादी समस्या आवासून उभ्या आहेत. या समस्यांना भिडणारे हात पुढे येतच नाहीत. तरुणांचे जथ्थेच्या जथ्थे फुकट्या तीर्थक्षेत्रांकडे निष्क्रियतेने धावत आहेत. मी माझ्या जीवनाचे अग्निकुंड मानवोद्धारासाठी आयुष्यभर धगधगत ठेवले. मी माझ्या जीवनाचे अग्निकुंड मानवोद्धारासाठी आयुष्यभर धगधगत ठेवले. तुम्ही माणसातला देव विसरत आहात. तुमच्यातल्या माणुसकीचा, तुमच्या क्षमतेचा तुम्हाला विसर पडत चालला आहे. म्हणूनच वाटते पुन्हा चेतवावा हा जीवनाचा अग्निकुंड, पुन्हा चेतवावा हा जीवनाचा अग्निकुंड. धन्यवाद. वा वा वा. अनसुयाताई, मंत्रमुग्ध केलं तुम्ही आम्हाला. बाकीच्यांनी कोणीही अनम्यूट करू नका आणि मध्ये बोलू नका. प्रज्ञाताई, मला धन्य वाटलं की काहीतरी माहिती आहे ना कावळा बसायला आणि काठी तुटायला. तर मी ज्ञानी नाही आहे, पण मी तुम्हाला हा विषय घेण्याची विनंती केली, त्याचं आज खूप सार्थक वाटलं. कारण वाचावं आणि वाचनासाठी आपल्या हातात वस्तू येणं हा भाग आहे, पण सध्याच्या काळात एक उत्तम साधन म्हणजे कोणीतरी सांगावं आणि ते त्यांनी आपल्या ज्ञानात भर पडावं. आपला उद्देश नेहमी असतो की अशा प्रकारचे कार्यक्रम आपण युट्यूबवर एवढ्याचसाठी ठेवतो की त्याचा जास्तीत जास्त प्रचार आणि प्रसार व्हावा. तुम्ही खूप महत्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत. एक 5-6 गोष्टींचा मी उल्लेख करतो की देव न मानणारा म्हणजे मूर्तीपूजा किंवा देऊळ न मानणारे गाडगे बाबा गोपाळा गोपाळा देवकी नंदन गोपाळा ह्या गोपाळामध्ये का गुंतले होते, तर त्यांनी आयुष्याचा जास्त वेळ गवळ्यांच्या मुलांबरोबर घालवला. श्रद्धा होती त्यांची, पण कृष्णावर होती. त्यांनी विठोबाला पण सांगितलं की तू आतमध्ये बस, मी बाहेर लोकांची सेवा करतो, बाहेरची साफसफाई करतो, जे एवढी पंढरपूरची वारी चालून आलेले आहेत त्यांना मलमपट्टी करतो. अस्पृश्यता हा शब्द नव्हता तेव्हा त्यांनी सर्व ठिकाणी धर्मशाळा बांधल्या आणि अस्पृश्यता हा शब्द न उच्चारता ते दूर हो दूर हो शिव शिव असा उल्लेख करायचे. एक किती छान
की त्यांच्या जीवनातली 3 मुख्य पिलर सांगितले, ज्या त्यांच्या समाजकार्यातले आहेत: स्वच्छता, शिक्षण आणि स्वावलंबन. म्हणजे कुठेही एका दिवसाच्या वरती राहायचं नाही. दिवसभर स्वच्छता करायची आणि रात्री आपल्या कीर्तनात लोकांना संबोधन करायचं. या 3 गोष्टी: स्वच्छता, शिक्षण आणि स्वावलंबन. गोपाळा गोपाळा देवकीनंदन गोपाळा म्हणून गावामध्ये एंट्री करायची आणि त्या मंत्रावर, त्या त्यांच्या अ, अ, ह्यानी ह्या बोलानी सगळं गाव गोळा व्हायचं. म्हणजे हे केवढं तरी एक वेगळ्या प्रकारचं समाजकार्य आपल्याला बघायला मिळालेलं आहे. तुम्ही बोलता बोलताना महात्मा फुले गाडगे बाबा, माननीय महात्मा गांधीचे देशकार्य आणि गाडगे बाबा, टिळकांना त्यांनी जे सांगितलं की टिळकांनी समाज संबोधन करण्यासाठी स्टेजवर बोलवलं, तर म्हणाले आम्ही काय संबोधन करणार, त्या काळातली कथा आहे, आम्हाला आधी ब्राह्मण बनवा. म्हणजे ब्राह्मणालाच संबोधनाची क्षमता होती, या विषयावर ते बोल होते. त्याच्यानंतर त्यांना आधुनिक तुकाराम, जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, आणि आंबेडकरांकडून 2 घोंगड्या त्यांनी स्वीकारल्या, कोणाकडूनही स्वतःसाठी काही न स्वीकारणारे. आणि माझ्याकडे काय आहे संपत्ती तर एक काठी आणि एक गाडगं, असं म्हणणारे. साने गुरुजींच्या लेखणीचा तुम्ही उल्लेख केला की साने गुरुजींची लेखणी आणि यांची झाडू, पण याच्यातूनही साने गुरुजींनी त्यांच्याकडून बोध घेतला. एक दिवस जेव्हा ते राहायचे एका गावात, चटणी, भाकरी, पाणी मिळालं तर भाजी किंवा काहीतरी कालवण. आणि हा एका दिवसातच, वन डे ऍट अ टाइम ही एक मोठा मंत्र आहे. मी एका दिवसात, आजच्या दिवसात काय केलं, हा मंत्र घेऊन त्यांनी 80च्या वयापर्यंत आपली वाटचाल केली. तुम्ही खूप एवढं छान संपूर्ण माहिती दिलेली आहे. तर याच्यातून आता विषय येतो की तुमच्या लिखाणावर जर आपण गेलो, तर बाबा आमटेंच्या इथे 1.5-2 महिने राहून त्यांचे जे खंदे पहिल्यापासूनचे कार्यकर्ते होते त्याच्यावर तुम्ही पुस्तक लिहिलेलं आहे, अभ्यासपूर्व. हे कधीच कोणीच काम केलेलं नव्हतं. बाबा आमटेंवर लिहिलं आहे, नेल्सन मंडेलावर लिहिलेलं आहे, एपीजे अब्दुल कलाम यांच्यावर लिहिलं आहे, दाभोलकरांवर लिहिलेलं आहे. म्हणजे तुम्हाला जेव्हा आम्ही ऐकतो वेगवेगळ्या तुमच्या वक्तव्यातून, कारण मला माहितीये की सोसायटीमध्ये एखादी चॉकलेटची चांदी जरी पडलेली असली तरी ती तुम्ही हळूच उचलता आणि तिकडच्या कचऱ्याच्या ह्याच्यात टाकतात. म्हणजे आपण करावं, म्हणजे आपोआप, म्हणजे ज्याला म्हणतात की सेट बाय एक्झाम्पल. मी माझ्या परीने मला जे करायचं ते करत जाणार, त्याच्यातून बोध इतर घेतील. महाशिवरात्रीचा मी मगाशी उल्लेख केला. तुम्ही निसर्गप्रेमी आहात, फुलं, झाडं, वनस्पती याच्यावर खूप प्रेम आहे तुमचं, आणि पर्यावरण जपणारे आहात. तर असं पण म्हणायला हरकत नाही की गाडगे बाबांचा बराचसा अंश तुमच्यात आहे, यातनी अतिशयोक्ती होणार नाही. आज तुम्ही जे संबोधन केलेलं आहे, आणि मला खूप धन्य वाटलं की तुमच्याकडून हा विषय आम्हाला ऐकायला मिळाला. तुमचे खूप खूप आभार, आणि आजच्या कार्यक्रमात आपण इथे थांबतो.